तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत। परतीच्या पावसामुळे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालं। मराठवाड्यात सुद्धा खूप नुकसान झालंय। या नुकसानीचा आढावा उद्धव ठाकरे स्वतः घेणार आहेत। तसंच शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतील अशी माहिती आहे। उद्या दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे या दौऱ्याला सुरुवात करतील। नुकसानीची पाहणी करून उद्धव ठाकरे राज्य सरकारकडे ओल्या दुष्काळाच्या संदर्भात मागणी करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे। सरकारने आताच्या घडीला ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। हा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल। परंतु दुर्दैवानं सरकारमधील मंत्री याविषयी अतिशय असंवेदनशीलतेने बोलतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असं दिसतंय। कारण भोसरी MIDC भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले। एवढंच नाही तर जानेवारी 31 जानेवारी 2023 पर्यंत सगळी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने दिलेत। 31 जानेवारीपर्यंत त्यांना अटक करू नये अशाही सूचना न्यायालयाकडून देण्यात आलेत। बंड गार्डन पोलीस स्थानकात ACB कडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढू शकतात। कारण या प्रकरणाची चौकशी तातडीनं पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल न्यायालयासमोर सादर करावा असे आदेश खुद्द न्यायालयानेच दिलेत आणि त्याकरता चौकशीकरता मुदतही घालून दिलेली आहे। आता ऑक्टोबर महिना संपला, नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत ही चौकशी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणं हे मोठं आव्हान असणार आहे। 31 जानेवारीपर्यंत एकनाथ खडसे यांना अटक करू नये असंही न्यायालयानं म्हटलं आहे आणि त्यापूर्वी चौकशी पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचेही आदेश दिलेत। कोर्टाने दोन्ही पक्षांचा आणि इंटरव्हिनर अंजली दमानिया यांचा युक्तिवाद विचारात घेऊन काही अटी व शर्तींवर हा तपास पुन्हा करण्याची परवानगी दिलेली आहे। त्याद्वारे काल कोर्टाने आदेश पारित करून 31 जानेवारी 2023 पर्यंत हा तपास पूर्ण करावा। 31 जानेवारी 2023 पर्यंत पहिल्या तपासी अंमलदाराकडनं काय उणीवा राहिल्या होत्या याचा अहवाल दाखल करावा याबाबत आदेश केले आहे। 31 जानेवारी 2023 पर्यंत श्री एकनाथ खडसे यांना अटक करू नये असे आदेश देखील कोर्टाने पारित केले आहे। मला वाटतं खडसे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे किंवा मला सगळं क्लीन चिट मिळालेली आहे आणि खरंच जर क्लीन चिट असेल तर त्यांना पुन्हा सुद्धा या चौकशीमध्ये क्लीन चिट मिळणारच आहे। आणि ते जे छातीठोकपणे जे सांगतायत की माझी काय चूक आहे, मी काय केलेलं आहे, मी कोणता भ्रष्टाचार केलेला नाही, तर मला वाटतं त्यांना घाबरण्याचे कारण नाही आणि आता फेर चौकशीमध्ये हे सगळं समोर येईल। कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीला पगार न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भर कार्यालयात चांगला चोप दिला। पालघरमधील सफाळे इथे तरुणी हरेश श्रीवास्तव या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करत होती। मात्र मागच्या काही काळापासून या व्यावसायिकानं तिला पगारच दिला नाही। या तरुणीनं सफाळे पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली होती। बांधकाम व्यावसायिक उडवाउडवीची उत्तरं देत असून आपल्याला पगार देत नाही, त्यामुळे अखेर या तरुणीनं मनसेकडे धाव घेतली। यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून या बांधकाम व्यावसायिकाला चोप देण्यात आला आणि यानंतर तातडीनं या तरुणीला पगार देण्यात आला आहे। या मुलीचा 1.5 महिन्याचा पगार होता, तो आज तिला पगार मिळालाय। या ताईला त्यांनी भरमसाठ वाईट शिव्या दिल्या होत्या। यापुढे सांगतो, जर पुन्हा असा बिल्डर आणि बाकीचे जे गोष्टी पालघर शहरामध्ये ज्या चालतात आणि जिकडे आमचे मराठी पोरं काम करतात, जर अशा प्रकारचं परत जर आम्हाला काय आढळलं तर याच्यापेक्षा वाईट ठोकून तुम्हाला काढू एवढा हा सबरीचा सल्ला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी नोंदणीला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर ही मुदत संपत होती, त्यामुळे दिवाळी करायची, घरच्यांना वेळ द्यायचा, शेतात लक्ष घालायचं का नंबर लावायचा यामध्ये शेतकरी अडकला होता। पण शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीची मुदत 21 ऑक्टोबर होती आणि अनेकांची नोंदणीच होऊ शकली नव्हती। लाईव्ह फोटो आणि अपुऱ्या केंद्रांमुळे अनेकांची नोंदणी खोळंबली होती।
अखेर शेतकऱ्यांची तारांबळ लक्षात घेता खासदार सुनील मेढे यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता धान खरेदी नोंदणीला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.